आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। वारणा पट्ट्यात पावसाची प्रतीक्षा, कडक उन्हामुळे शेतकरी हवालदिल, दुबार पेरणीचे सावट। जून महिना संपत आला तरी सांगली जिल्ह्यात आणि विशेषतः वारणा पट्ट्यात पावसाने अद्याप फुलकावणी दिली आहे। यामुळे बळीराजा चिंतेत सापडले असून संपूर्ण सांगली जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत। सुरुवातीला झालेल्या किरकोळ पावसानंतर अनेक शेतकऱ्यांनी पेरण्या उरकल्या खऱ्या, मात्र आता पावसाने दडी मारल्याने पिके जळून जाण्याच्या भीतीने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे। गेल्या वर्षी जून महिन्यापासूनच संततधार पाऊस सुरू झाला होता, त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना शेताची मशागत देखील करता आली नव्हती। सततच्या पावसामुळे पेरण्या खोळंबल्या आणि परिणामी हातात येणारी नगदी पिके वाया गेली होती। या कडू अनुभवातून धडा घेत यंदा शेतकऱ्यांनी एप्रिल महिन्यापूर्वीच शेतीची मशागत करून जमीन पेरणीसाठी तयार ठेवली होती। मागील आठवड्यात झालेल्या 1 ते 2 दिवसांच्या वादळी पावसानंतर मागील वर्षासारखी परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी घाईघाईने भात, भुईमूग आणि सोयाबीन यांसारख्या पिकांची पेरणी पूर्ण केली। लाडेगाव येथील ज्येष्ठ शेतकरी उत्तम रामचंद्र देसाई यांनी आपली व्यथा म्हणताना सांगितले, मध्यंतरी झालेल्या पावसानंतर आम्ही भाताची पेरणी केली, मात्र त्यानंतर पावसाने संपूर्ण उघडीप दिली आहे। गेल्या 8 ते 9 दिवसांपासून सूर्य आग ओकत असून कडक ऊन पडत आहे। पेरलेली पिके आता अंकुर फुटण्याच्या अवस्थेत आहेत, परंतु पाऊसच नसल्याने ही पिके वाया जाण्याची दाट भीती निर्माण झाली आहे। पावसाअभावी पिके जळू नयेत म्हणून अनेक शेतकरी सध्या शेतात स्प्रिंकलर जोडून पिकांना पाणी देण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत, मात्र विहिरींमधील पाणीसाठाही जेमतेमच असल्याने शेतकऱ्यांची चिंता अधिक वाढली आहे। भुईमुगाची टोकन आणि इतर लागवडी अजूनही बाकी आहेत, परंतु निसर्गाच्या लहरीपणामुळे पुढे काय होणार अशी हताश भावना शेतकरी व्यक्त करत आहेत। आता लांबलेला पाऊस कधी पडणार आणि वारणा पट्ट्यातील सुकत चाललेल्या पिकांना कधी जीवनदान मिळणार याकडे चातकासारखे डोळे लावून बळीराजा बसला आहे। लाडेगावचा शेतकरी आहे। गाव लाडेगाव आहे। नाव उत्तम रामचंद्र देसाई। मध्यंतरी पाऊस पडला त्यावेळेला आम्ही भाताची पेरणी केलेली आहे आणि तिथनं पुढं पाऊस संपूर्ण उघडाच आहे आता, म्हणून स्प्रिंकलर जोडलेला आहे भातावर। पाणी कसं आहे? विहिरीचं पाणी आहे। विहिरीत पाणी आहे का तसं? विहिरीचा हाय जेमतेम आहे। बाकीचे काय आणखी पेरायचे राहिले तुमच्या टोकणून? काय अजून भुईमुग टोकायचा आहे, अजून लागण करायचे आहे। आमचा पाऊस काय एक ती वळीव 2 झालेले हीच, त्याच्यावर लगेच इथून पाठीमागे येत होतं पाऊस। गेल्या वर्षी तर ह्या वेळेला पेरायला येत नव्हतं आणि आमचा ही सगळं उघडच गेले। मी म्हटलं आता पाऊस पडलाय तेवढंच पेरणी घेऊन, गेल्या वर्षी जर झालं तर कसं होईचं, रानं पडली ती पोळीपर्यंत आमची। पावसाचं चिन्ह आता निसर्गावर राहतंय का कशावर राहतंय का आता सगळं जातंय, काही कळण झालंय आम्हाला।